लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 1 पासून, लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 1 पासून आपण 8 पर्यंत वाचूया. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा कबरेवरून धोंड काढलेली, धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तेव्हा पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता. तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली. हालेलुया. प्रभू करो हे वाचलेलं वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादच करो. प्रियानो, देवाचं वचन या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष देत आहे. आणि या शास्त्र भागात आपण पाहतो की 3 स्त्रिया, आता अजून कोणी स्त्रिया असतील, परंतु 3 स्त्रियांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्या येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर 3ऱ्या दिवशी भल्या पहाटेस येशूच्या कबरेकडे गेला. बायबल सांगतं की शुक्रवारी म्हणजेच शब्बाताच्या पूर्व तयारीच्या दिवशी, शनिवार हा शब्बात दिवस आहे, शनिवार 7वा दिवस, आणि या दिवसाला देवाने पवित्र केलेला आहे. परंतु येशू ख्रिस्त हा शब्बाताचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. तर शब्बाताच्या आदला दिवस, त्याच्या आधीचा दिवस म्हणजे पूर्व तयारीचा दिवस, शब्बाताच्या तयारीचा दिवस. आणि सूर्य मावळेपर्यंत प्रत्येक यहुदी व्यक्तीनं शब्बाताची तयारी करून घ्यावी. आणि मग शब्बात दिवशी म्हणजे शब्बात सुरू होण्यापूर्वी शब्बात दिवशी त्यांनी कुठलंही काम करू नये. त्यांनी विश्रांती घ्यावी आणि तो दिवस देवाकरता पवित्र दिवस असा मानावा, पाळावा. हे पिढ्यानपिढ्या देवाने हा नियम त्याच्या लोकांना लावून दिलेला होता. आणि मग शब्बाताच्या आदल्या दिवशी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले. आणि मग येशूने त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी वधस्तंभावर आपला प्राण दिला. आणि मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईकर योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य, हा न्यायसभेचा एक सदस्य होता. हा मनुष्य नीतिमान होता. हा मनुष्य येशू ख्रिस्ताला समर्थन करणारा होता. त्याला येशूला वधस्तंभावर खिळणं, त्याला त्याचा छळ करणं हे मान्य नव्हतं. आणि मग जेव्हा येशू मरण पावला तेव्हा हा अरिमथाईकर योसेफ
पिलाताकडे गेला आणि पिलाताकडे जाऊन त्याने येशूचं प्रेत देण्याची विनंती केली, त्याचं शरीर, येशूचं शरीर देण्याची विनंती केली. आणि पिलाताने त्याची विनंती मान्य केली. या अरिमथाईकर योसेफानं येशूचं शरीर एका तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळलं आणि एक कबर होती, ज्या कबरेत कधीच कोणाला ठेवलेलं नव्हतं, नवी कोरी कबर. कारण शास्त्रलेखात उल्लेख आहे की त्याच्यासाठी नवी कबर देवाने नेमून ठेवलेली होती. आणि म्हणून या नव्या कोऱ्या कबरेमध्ये येशूचं शरीर या अरिमथाईकर योसेफ याने ठेवलं, कारण शब्दात सुरू होणार. आणि मग देवाचं वचन सांगतं की जे मुख्य याजक आणि परुषी होते ते पिलाताकडे गेले, कारण त्यांनी लक्षात ठेवलेलं होतं येशू काय बोलला होता. आणि ते पिलाताकडे जाऊन म्हणाले, महाराज, मत्तई 27 मध्ये त्याचा उल्लेख आहे, 27वा अध्याय 63 वचन, 62 पासून मी वाचतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परुषी पिलाताकडे जाऊन म्हणाले, महाराज, तो ढग जिवंत असता 3 दिवसानंतर मी उठेन असे म्हणाला होता, आम्हाला याची आठवण आहे. म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य रात्री येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकांना सांगतील. मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल असं त्यांनी पिलाताला म्हटलं. मग पिलात त्यांना म्हणाला, तुमच्या जवळ पहारा आहे, जा, तुमच्याने होईल तसा त्याचा बंदोबस्त करा. मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला. बायबल सांगतं त्या कबरेजवळ 61 वचनात मग्दलिया मरिया व दुसरी मरिया बसल्या होत्या. म्हणजे त्या पाहत होत्या येशूचं शरीर हा जो अरिमथाईकर योसेफ आहे कुठे घेऊन गेला, कोणत्या कबरेत ठेवलं, त्या निहाळून पाहत होत्या ती जागा. आणि मग या मुख्य याजक आणि परुषांनी जाऊन पिलाताकडे आग्रह केला की कदाचित त्याचं शरीर त्याचे शिष्य चोरून नेतील आणि सांगतील की तो पुन्हा जिवंत झाला आहे. आणि मग पिलाताने त्या कबरेवर पहारा देण्यास त्यांना परवानगी दिली. रोमी सैनिकांचा पहारा, ती कबर, तिच्यावर जी धोंड घालण्यात आली होती, ती धोंड अवाढव्य अशी धोंड होती, छोटी धोंड नव्हती, खूप मोठी धोंड, जी सहजासहजी कोणाला काढता येणं अशक्य आहे. आणि त्या धोंडेवर पिलाताच्या आज्ञेप्रमाणे शिक्कामोर्तब करण्यात आला. मग या ठिकाणी आपण जो तिसरा दिवस ज्याला म्हटलं, पहिला दिवस शुक्रवार, दुसरा दिवस शनिवार म्हणजे शब्बात, आणि तिसरा दिवस हा रविवारची पहाट आली. आता शब्बात दिवशी ज्या येशूच्या शिष्या होत्या, ज्या स्त्रिया, त्यांना येशूसाठी सुगंधी द्रव्य त्यांनी तयार केली, पण शब्बात दिवशी त्यांना कबरेवर जाता आलं नाही. आणि मग देवाचं वचन सांगतं की त्या जेव्हा तिसऱ्या दिवशी भल्या पहाटेस कबरेच्या जवळ आल्या, तेव्हा देवाचं वचन सांगतं की ती धोंड, कबरेवरची धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत जाऊन त्याने डोकावून पाहिलं, आतमध्ये काय प्रकार झाले, धोंड कशी बाजूने केलेली आहे. या ठिकाणी तर रोमी सैनिकांचा खडा पहारा होता, तो पहारा कसा काय या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. आणि मग देवाचं वचन सांगतं की त्या कबरेच्या आत जाऊन त्यांनी पाहिलं तर त्यांना येशूचे शरीर सापडले नाही. त्या अस्वस्थ झाल्या की प्रभूला कोणी नेलं असेल, प्रभूचं काय झालं असेल, त्याचं शरीर कुठं असेल. आणि मग त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. परमेश्वराचे 2 दूत
तिथं त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी त्या स्त्रियांना सांगितलं. त्या भयभीत झालेल्या होत्या, त्याचा धक्का उडाला, त्या अस्वस्थ होत्या आणि अशा परिस्थितीत परमेश्वराचा दूत त्यांना म्हणतो, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करता? हालेलुया. प्रियानो, ही जी घटना घडली, येशूचं पुनरुत्थान जे झालं ते आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी झालेलं आहे. सकाळी माहित नाही आपल्याला वेळ, पण येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्याने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा तो उठला. आणि मग परमेश्वराचा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न होता. तो प्रश्न असा होता, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? हालेलुया. आज या पुनरुत्थानाच्या रविवारी माझा विषय आहे, जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? कधी विचार केला? कधी कधी आमची परिस्थिती, आमची अवस्था त्या स्त्रियांसारखीच होते. आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो, परंतु कधी कधी आम्ही ख्रिस्ताला तो जिवंत आहे याचा दर्जा आम्ही देत नाही. आणि आम्ही त्याचा जो जिवंत आहे, जो सदा जीवी परमेश्वर आहे, त्याचा शोध आम्ही मेलेल्यांमध्ये करतो. का या लोकांनी, या स्त्रियांनी जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये केला? याची काही कारण देवाच्या वचनात आम्ही पाहणार आहोत. का त्यांनी येशूला मेलेल्यांमध्ये शोधलं? जो जिवंत आहे, या जिवंताला त्यांनी मेलेल्यांमध्ये का शोधलं? याची काही कारण आपण समजावून घेऊया. पहिलं कारण देवाच्या वचनाचे पुरेसे ज्ञान नसल्याने किंवा देवाच्या वचनाकडे केलेली डोळेझाक यामुळे त्या स्त्रियांनी जो येशू ख्रिस्त जिवंत आहे त्या जिवंतास मेलेल्यांमध्ये शोधले. हालेलुया. समजलं? देवाच्या वचनाचं पुरेसं ज्ञान नसल्याने किंवा देवाच्या वचनाकडे केलेली डोळेझाक यामुळे त्यांनी जिवंतास मेलेल्यांमध्ये शोधले. हालेलुया. देवाचं वचन योहान शुभोधमा 20 अध्याय 9 वचन काय सांगतो? 20:9. कारण त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे. काय लिहिलंय? हा शास्त्रलेख. शास्त्र सांगतं त्याने मेलेल्यांमधून उठावे, पुन्हा उठावे हे अवश्य आहे. हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत येशू उठत नाही आणि जोपर्यंत परमेश्वराचा दूत त्यांना पुढे येऊन साक्ष देत नाही, जोपर्यंत त्यांना तो देवाच्या वचनाची आठवण करून देत नाही, तोपर्यंत त्यांना हे समजलं नव्हतं की येशू मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. Praise the Lord. कसं समजलं नव्हतं? बायबल तर आपल्याला वेगळं शिकवतं. जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर सेवा करत होता, तेव्हा येशूने स्वतः 3 वेळेस आपल्या शिष्यांना सांगितलं की तो मरणार आहे आणि तो वधस्तंभावर मरून
तिसऱ्या दिवशी पुन्हा विजयाने उठणार आहे. 3 वेळेस येशूने सांगितलं, म्हणजे वचन त्याने दिलं, त्याने शास्त्रलेख दिला, त्याने देवाचं वचन त्या ठिकाणी गाजवलं की तो मरणार आहे आणि तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. मत्ती कृष्णवर्तमान 16वा अध्याय आणि त्यातलं 21 वचन. तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेत जाऊन वडील मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठले जावे याचे अगत्य आहे. म्हणजे हे झालंच पाहिजे. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठावा याचं अगत्य आहे. पहिल्यांदा येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं त्याच्याबद्दल काय होणार आहे. त्याला जीवे मारण्यात यावं, त्याला पुष्कळ हाल करण्यात यावे आणि मग त्याने मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठावे हे अगत्य आहे. पहिल्यांदा येशूने शिष्यांना सांगितलं. दुसऱ्या वेळेस येशू बोलला. मत्ती 17:22-23. ते गालिलात एकत्र जमले. येशूने त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे. ते त्याला जीवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल. हालेलुया. दुसऱ्यांदा येशूने त्यांना वचन सांगितलं की तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. पुन्हा आपण 20वा अध्याय 17 ते 19 वचन. येशूवर यरूशलेमेस जाण्याच्या बेतात असता त्याने 12 शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, पहा आपण वर यरूशलेमेत जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या शास्त्रांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करण्यास, फटके मारण्यास, वधस्तंभावर खेळण्यास त्यांना परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. हालेलुया. तिसऱ्यांदा येशूने आपल्या शिष्यांना यरूशलेमेत जाण्यापूर्वी, जेव्हा त्याने यरूशलेमेत जयोत्सवाने प्रवेश केला, त्या प्रवेशापूर्वी देखील त्याने सांगितलं की मनुष्याचा पुत्र जीवे मारला जाईल आणि तो मरणातून पुन्हा उठवला जाईल. ज्या रात्री येशूला धरून देण्यात आलं, त्या रात्री येशू त्याच्या शिष्यांना काय म्हटलं पहा. मत्ती 26:31 ते 32. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री माझ्याविषयी अडखळाल, कारण असा शास्त्रलेख आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दानादान होईल, परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्या आधी गालिलात जाईल. हालेलुया. येशूने पुन्हा त्यांना वचनाची, शास्त्रलेखाची, देवाच्या वचनाची आठवण करून दिली की शास्त्रलेखात, संदेशांच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे होणं अगत्याचं आहे आणि ते होण्याची वेळ आता जवळ आलेली आहे आणि म्हणून
तो त्या शास्त्रलेखाचा उल्लेख करतो आणि म्हणतो की मी मेंढपाळाला मारेन आणि कळपातल्या मेंढरांची दानादान करेन, परंतु मी उठवला गेल्यावर तुमच्या आधी गालिलात जाईल. हालेलुया. आता विचार कर, वारंवार येशूनं वचन सांगितलं, त्यांनी वचनावर विश्वास ठेवला का? त्यांनी वचनाकडे लक्ष दिलं का? जे प्रभू त्यांच्याशी वारंवार बोलला ते त्यांनी मनात साठवलं का? त्या उलट या स्त्रिया आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी भल्या पहाटेस येशूच्या शरीराला लावण्यासाठी, त्याची उपासना करण्यासाठी ते प्रियानो सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ गेले. खरं तर त्यांनी कुठं जाऊन थांबायला पाहिजे होतं? आता वचन काय वाचलं की मी उठवला जाईल आणि तुमच्या आधी कुठं जाईल? गालिलात जाईल. त्यांनी कुठं जाऊन थांबायला पाहिजे होतं? गालिलामध्ये, जिथं येशू कदाचित त्यांना नेहमी भेटायचा, जिथं कदाचित नेहमी एकत्र येण्याची, प्रार्थना करण्याची, सुवार्ता ऐकण्याची, उपदेश ऐकण्याची, देवाचं राज्य ऐकण्याची एक कॉमन जागा असेल. त्या जागेमध्ये त्यांनी जाऊन प्रभूची वाट पाहायला पाहिजे. कारण प्रभूने सांगितलं होतं मी उठेल आणि तुमच्या पुढे मी गालिलात जाईल. पण त्या कुठं गेल्या? कबरेच्या जवळ त्या स्त्रिया गेल्या आणि तिथं त्या गेल्या. त्यांना फक्त येशूचं जे प्रेत वस्त्र होतं, म्हणजे शरीर ज्याच्यात गुंडाळलेलं होतं, तागाचं वस्त्र, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना तिथं काही आढळलं नाही. त्यांचं लक्ष देवाच्या वचनाकडे नव्हतं, त्यांचं लक्ष देवाच्या वाणीकडे नव्हतं, त्यांचं लक्ष जे प्रभू त्यांना वारंवार सांगत होता त्या गोष्टींकडे नव्हतं. आणि म्हणून त्या कबरेजवळ गेल्यावर त्या भयभीत झाल्या आणि त्याला प्रश्न पडला की प्रभूचं जे शरीर आहे ते कोणी या कबरेतून नेलं? हे असं म्हटलं नाही प्रभू उठला असेल, चला आपण गालिलात जाऊ, कारण प्रभूने सांगितलं होतं. त्या काय विचारात पडल्या की प्रभूचं शरीर त्या ठिकाणातून कोणी नेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराचा दूत शेवटी त्यांना आठवण करून द्यायला आला. काय आठवण करून दिली वाचूया. लूक 24:5-8. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो येथे नाही तर कुठला आहे? तो गालिलात होता. तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले? त्याला बोल करा जा. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. हालेलुया. देवदूताला सुद्धा त्यांना देवाचं वचन सांगावं लागलं. तो काय म्हटला होता? त्याने तुम्हाला गालिलात काय सांगितलं होतं? त्याने गालिलात तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या? की मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल, त्याचे हाल करण्यात येतील, त्याला जीवे मारण्यात येईल आणि तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. त्याने सांगितलेल्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवला नाही, म्हणून तुम्ही या कबरेत त्याला शोधण्यासाठी आला. आठवण करा, त्याने तुम्हाला काय सांगितलं याची आठवण करा, असा देवाचा दूत त्यांना म्हणतो. पुढं पहा काय त्याने आठवण करून दिली. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. पुढं तेव्हा त्यांना कधी आठवण झाली? देवदूत बोलल्यावर. तेव्हा त्यांना प्रभूच्या वचनाची आठवण झाली. अरे हा, 3 वेळा त्याने सांगितलं.
काय सांगितलं ते देवदूताने त्यांना लाईन टू लाईन सांगितलं, वचन टू वचन. काय वचन सांगितलं? त्याला वधस्तंभावर, त्याला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठावे. हे जेव्हा देवदूत त्यांना येशूच्या तोंडचे शब्द बोलला, तेव्हा त्या स्त्रियांना आठवलं, अरे हो गुरुजी, आमचा प्रभू असं म्हटला होता. आज जेव्हा येशू मरणातून उठला, उठल्यानंतर ही बातमी ह्या स्त्रिया घाबरत शिष्यांकडे गेल्या. जे बाकीचे प्रेषित होते त्यांच्याकडे गेल्या. ते सगळे रडत होते. येशूसाठी त्यांना वाईट वाटत होतं. ते येशूला सोडून पळून गेले होते. विचार करत होते, काय झाला, कसं झालं, आता आपलं काय, आपलं उद्याचं काय. पेत्र म्हणतो, मी तर चाळी सोडून 3 वर्ष झाले, 3-3.5 वर्ष. आता नाव पण समुद्रात नाही का हाकायचा अनुभव राहिलेला नाही तेवढा. कसं करायचं, मासेमारी करायला परत जावं लागेल. प्रभू होता तोवर आपलं सगळं चांगलं होतं, या विचारात कदाचित ते असावे. आणि मग या स्त्रियांनी भीत त्यांना सांगितलं, असं घडलंय. पण त्यापैकी कोणीच प्रभूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवायला तयार नाही. कारण त्यांनी देवाच्या वचनाकडे डोळे झाक केले, देवाच्या अभिवचनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. ज्या प्रभूला त्यांनी चमत्कार करताना पाहिलं, आंधळ्यांना बरं करताना पाहिलं, लंगड्यांना बरं करताना पाहिलं, मुख्यांना बरं करताना पाहिलं, वाळलेल्या हाताच्या मनुष्याला बरं करताना पाहिलं, ती कुबडी स्त्री सभास्थानामध्ये 100 दिवशी बरी होताना पाहिली, मेलेला लाजार जिवंत होताना पाहिला, यायलाची कन्या मेलेल्यातून जिवंत झाली, त्या विधवेचा मुलगा प्रभूच्या स्पर्शानं पुन्हा जिवंत झाला. हे सगळे त्यांनी चमत्कार पाहिले. त्यांनी पाण्याचा द्राक्षरस होताना पाहिला, 5 भाकरी 2 मासळ्या कितीतरी वेळा बहुगुणित होताना त्यानं पाहिलं. परंतु प्रियांनो, देवाचं वचन ऐकूनही, वारंवार प्रभू त्यांच्याशी देवाच्या वचनामधून बोलूनही या सर्व शिष्यांची अंतःकरण कठीण झाले. त्यांचं लक्ष त्यांनी देवाच्या वचनाकडे देण्याऐवजी, देवाच्या शब्दाकडे पुरण्याऐवजी, देवाच्या वचनामध्ये काळजीपूर्वक गढून जाण्याऐवजी त्यांनी त्यांचा कान परमेश्वराच्या वचनापासून दूर केला. त्यांचं मन त्यांनी देवाच्या वचनापासून अलिप्त केलं. प्रभू मेला, इथंच त्याची स्टोरी संपली आहे, हा विचार त्यांच्या डोक्यात. त्यांना माहित नव्हतं की नवा अध्याय आज या 3ऱ्या दिवसापासून सुरू होणार आहे. कारण त्यांनी सहजरित्या देवाच्या वचनाकडे डोळे झाकले. अमावास्या वाटेवर 2 शिष्य चालले होते. ते घाबरलेले होते. ही बातमी आली, त्यांना प्रश्न पडला, प्रभू उठलाय का नाही उठला, त्याचं काय झालं काय नाही झालं, हा प्रश्न पडला. चोरीला, त्याचं शरीर चोरीला गेलं की काय, आणि ते चालले. आणि त्यांना त्यातल्या त्यात ही बातमी मिळाली की तो उठला, तो मरणातून पुन्हा उठला, ही बातमी त्यांना मिळाली. आणि येशू रूपांतरित होऊन त्यांच्या बरोबर चालला, त्यांच्या गप्पा ऐकतोय, त्यांची चर्चा ऐकतोय, ते काय बोलतायत. येशूला पण ते म्हणू लागले, तुम्हाला माहिती का असं झालं, एक संदेश होता, नीतिमान होता, पण त्याच्याबद्दल त्याला असं मारण्यात आलं. त्याच्या शरीराचं काय झालं माहिती. मग येशूने लूक 24 मध्ये, आता बघा, येशूला पण उतरावं लागलं मैदानात. कशाची आठवण करून द्यायला, तो जे वचन बोलला त्या वचनाची आठवण करून द्यायला. लूक 24:25-27. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद
कोणाला प्रभू बोलते आपल्याला, त्याला चीड आली, त्याला संताप आला आणि प्रभू म्हणतो की अहो निर्बुद्ध, म्हणजे अहो येड्यानो. थांबा कांबळे साहेब थांबा, अजून मी येड्यावरच अटकलोय. येशूला काय म्हणायचंय आपल्या सोप्या भाषेत मी सांगतो. अहो निर्बुद्ध बुद्धिहीन लोकांनो. काही लोक पिढ्यानपिढ्या चर्चला जातात, वर्षानुवर्ष चर्चला जातात, अभिमानाने सांगतात मी 25 वर्षापासून ख्रिस्ती, मी 30 वर्षापासून ख्रिस्ती, मी 20 वर्षापासून ख्रिस्ती, मी 50 वर्षापासून ख्रिस्ती. येशू म्हणतो अहो निर्बुद्ध व संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी. संदेश त्यांनी कुठं सांगितल्या होत्या गोष्टी? संदेश त्यांनी कुठं सांगितलं? कुठं होत्या त्या गोष्टी त्यांच्यासाठी? हा, संदेश त्यांनी सांगितलेल्या गोष्टी याच्यात होत्या. जे ग्रंथ त्यांच्याकडे होते, संदेश त्यांचे ग्रंथ, मोशेचं नियमशास्त्र, वेगवेगळे जे संदेश ते वेगवेगळ्या काळामध्ये देवानं त्याचा संदेश घेऊन, त्याचं वचन घेऊन, त्याची प्रीती घेऊन त्याच्या लोकांकडे पाठवले. त्या लोकांकडे हे देवाचं वचन असताना तरीही हे लोक देवाचं वचन ऐकण्यास आणि मानण्यास ते सिद्ध नव्हते. संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास कसे 25 वचन काय सांगतं? बोला जरा. हा, मतिमंद अशा, माझ्या भाषेत, माझ्या बायबलमध्ये थोडं सोपी भाषा आहे. मती संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हतं का? तिथं पण लिहिलेलं आहे, शेकडो वर्ष आधी लिहिलेलं आहे. ते तर लिहिलेलंच आहे, पण मी सुद्धा स्वतः वारंवार तुम्हाला सांगितलं हे घडणं गरजेचं नव्हतं का? याचं अगत्य नव्हतं का? पुढं दुःखे सोसावी येशूला कुठून सांगावं लागलो? मग त्याने येशूने त्यांना परत थांबवलं असेल, नाही तर चालतं थांबा, आता ऐका मी काय सांगतो. तुम्ही माझी वचनं विसरलात, तुम्ही जाणीवपूर्वक माझ्या वचनाकडे कानाडोळा केला, डोळे झाक केली. कधी कधी आम्ही म्हणतो ना चर्च मध्ये एकमेकांना भेटल्यावर आपल्याला जेवढं पटतं तेवढंच ऐकायचं, जे नाही पटत ते ऐकायचं. येशूने त्यांना पुन्हा मोशे व सर्व संदेश ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातून कशाचा वापर केला येशूने? या शास्त्रलेखातून, संपूर्ण शास्त्रलेखातून आपणाविषयी म्हणजे त्याच्याबद्दल जे लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दल जे सांगितलेलं आहे, तो कशासाठी येणार आहे, त्याचं काय होणार आहे, तो वधस्तंभावर मेल्यानंतर तो कसा उठणार आहे, हे सगळं जे लिहिलेलं होतं. आणि त्याबद्दल येशूने त्या गोष्टींचा अर्थ त्या शिष्यांना सांगितलं. मग त्यांचे डोळे उघडले. त्यामुळे आज आपण पुनरुत्थानाचा रविवार साजरा करीत आहोत. आपण अशा काळात जीवन जगत आहोत. बायबल सांगतो होशेच्या पुस्तकात 4थ्या अध्यायात 6व्या वचनात, होशेचं पुस्तक 4:6 मध्ये असं म्हटलेलं आहे, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे.
प्रियानो, आज आपण मंडळी म्हणून कशात व्यस्त आहोत? आता तर प्रभू उठलेला आहे, चांगली गोष्ट आहे, आपण सेलिब्रेट करत आहोत, तो पुनरुत्थित आहे हे आपण जाहीर करीत आहोत. पण जर आम्ही देवाच्या नियमशास्त्राकडे, जर आम्ही देवाच्या वचनाकडे, जर देवाचं जे पवित्र वचन, देवाने आम्हाला देवाची ओळख करण्यासाठी, देवाचं राज्य जाणण्यासाठी, देवाचं आगमन जे आहे, देवाचं जे देवाच्या पुत्राविषयीची सुवार्ता आहे, देवाच्या पुत्राच्या द्वारे जे तारण आहे आणि येणारं जे परमेश्वराचं राज्य आहे, त्याबद्दल जे काही सांगितलेलं आहे ते सगळं या वचनात आहे. आणि आम्ही जर त्या स्त्रियांसारखं, त्या विश्वासणाऱ्यांसारखं, त्या शिष्यांसारखं, त्या प्रेषितांसारखं आम्ही जर देवाच्या वचनाकडे कानाडोळा केला, आम्ही जर देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं, आम्ही जर देवाच्या वचनात गढून गेलो नाही, आम्ही जर देवाच्या वचनाचं मनन केलं नाही, आम्ही जर रोज बायबल वाचलं नाही, आम्ही जर देवाची वाणी ऐकली नाही, आम्ही जर प्रियानो आपल्या मंडळीमध्ये होत असलेल्या बायबल स्टडीमध्ये सहभागी होऊन येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी आम्ही जाणूनच घेतलं नाही, कदाचित असं होईल की आम्ही येशूचा आजही शोध मेलेल्यांमध्ये करू. ख्रिस्ती लोकांना खात्री का नाही? जीवनाची खात्री का नाही? तारण्याची खात्री का नाही? येणाऱ्या जे युग आहे, परमेश्वराचं राज्य आहे, जे ख्रिस्ताच्या द्वारे लवकरच येत आहे, त्या युगाची आम्हाला खात्री का नाही? त्याचं कारण आहे, कारण आम्ही देवाचं वचन त्याकडे दुर्लक्ष करतो. देवाच्या वचनाकडे आम्ही डोळे झाकतो, देवाच्या वचनाकडे आम्ही कान बंद करतो. हे तर झालं, येशू पुनरुत्थित झाला, मान्य आहे, आपण सगळे कबूल करतो. करताना वरवर करता का मनापासून करता? हे सगळं मान्य आहे. पण आता जे पुढे आमच्यासाठी काय पुढे माहित आहे? पुढे काय माहित आहे? ऑलरेडी चालू झालेलं आहे. वाचूयात मत्तई 24:23-24. मत्तई 24:23-24. त्यावेळी जर कोणी तुम्हाला म्हटले, पहा ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर ते खरे मानू नका, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील व साधेल तर निवडलेल्यांना देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. किती लोकांना समजते? पुनरुत्थान झालंय, आपण ते साजरे करण्यासाठी आलो. पण आता असा दिवस आहे, असा क्षण आहे, असा काळ आहे की ज्या काळात प्रभू म्हणतो खोटे ख्रिस्त, खोटे संदेश ते उठतील. आणि ऑलरेडी उठलेले. या दिवसात मागच्या वर्षी आम्ही कॅम्पला गेलो होतो. पास्टर आयझक जयकुमार माझे मित्रच आहेत, आम्ही बायबल कॉलेजमध्ये सोबत शिकायला होतो. ते तिथं वक्ते होते दौंडला, आणि ते सांगत त्यांनी रिसर्च केला होता. त्यांनी सांगितलं की जगामध्ये जवळपास 10,000च्या आसपास असे सो कॉल्ड स्वतःला सेवक म्हणतात, संदेशने म्हणतात, आणि ते स्वतःला आज मी येशू ख्रिस्त आहे असं म्हणा, असं ते सांगत आहेत, आणि ते त्यांची उपासना करून घेत आहेत. आणि वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे खूप मोठे लोक त्यांच्या फॉलोअर्स आहेत, खूप मोठी समुदाय. विचार करा, पुनरुत्थान झालं, येशू उठला, तो स्वर्गात आहे. पण आपण आता अशा काळात आहोत की जिथं खोटे ख्रिस्त, खोटे संदेश आणि अशा अवयव उठवल्या जातील की ख्रिस्त इथं आहे
ख्रिस्त तिथं आहे. ऐकताय सगळे? ऑलरेडी ते चालू झाले. 10,000 कशाला म्हणतात? असे लोक आहेत की जे म्हणतात मी ख्रिस्त आहे. काय करतात? कोल्हापुरात एखादा उभं काही वर्षांनी 100% ऑलरेडी आता उभवायच्या बेतातच आहे. आणि ते काय करतील? ते निवडलेल्यांना फसवावे म्हणून चिन्हे अद्भुत करतील. चिन्ह म्हणजे काय? मोठे मोठे चमत्कार. आजकाल लॉकडाऊन आला 2019 मध्ये कोरोना, आणि त्या काळात प्रार्थना सगळ्या युट्यूब आणि फेसबुक वर चालू झाल्या. बरोबर ना? फेसबुक, युट्यूब, अजून काय गुगल मीट याच्या माध्यमातून मीटिंग चालू झाली. आता लोक इतके घाबरलेले होते, मला काय होतं की काय, मी मरतो की काय, मला कोरोना झाला तर, मला अटॅक आला तर, माझा दम कोंडला तर, मला खोकला आला तर, मला सर्दी झाली तर, या भीतीतून जिथून लिंक येतील, प्रार्थनेच्या लिंक जिथून येतील, कोणी असो, कुठूनही लिंक येऊ द्या, काम धंदे सोडून लोक त्या लिंक वरच्या प्रार्थना ऐकायची. खरंय ना? खरंय की नाही? सगळं टाकायचं, सगळं कुटुंब, चला बसा, त्यांची प्रार्थना लय पॉवरफुल, त्या ब्रदरची प्रार्थना लय पॉवरफुल आहे, त्या पास्टरची प्रार्थना लय पॉवरफुल आहे, त्या सिस्टरची प्रार्थना लय पॉवरफुल आहे. विश्वासणाऱ्यांना देखील, निवडलेल्यांना देखील फसवावे म्हणून मोठी इमॅन्युअल चर्च मध्ये काय होते? ना चमत्कार, ना साक्ष, ना कॅन्सर बरा होत, ना गाठ बरी होत, ना शुगर बरी होत. किती प्रार्थना, किती जायचं. एका कुटुंबाने मला असं म्हटलं, एका फॅमिलीने खरंच भेटलं, चर्चला काय येत नाही पास्टर, आम्ही इतकी वर्ष चर्चला आलो, आरोग्यच मिळालं नाही, म्हणून आम्ही इचलकरंजीत अमुक पास्टरच्या चर्चला जायला. मी तर कपाळालाच हात लावला, कारण त्यांच्या प्रार्थनेने बरं होतं असं म्हणतात. आणि ते पास्टर कशावर प्रार्थना करतात फक्त मला माहिती. उतारा, हल्दी समारंभात कशा पण प्रार्थना चालताय, पण त्यांच्या प्रार्थनेने बरोबर जाणार असं. या लॉकडाऊन मध्ये इतके संदेश आले, कोल्हापुरात पण भरपूर आले. आता त्यांची नावं इतकी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मीटिंगला एका रविवारला असे हॉल खचाखच. इथं बघा ना, देव मला दाखवित आहे. इथं त्या कोपऱ्यात एक सिस्टर आहे. आता त्या सिस्टर कुठं ब्रदर आहेत? त्या कोपऱ्यात एक ब्रदर आहे. काय खुश ना? काय सांगतो बाई? खोटे ख्रिस्त येते आहे, तेथे आहे, ते खरे मानू नका. वचन सांगतं ते खरे. मी जर उभा राहिलो, मी जर इथं उभा राहून म्हटलो की मी ख्रिस्त आहे, लगेच इमिजिएटली चर्च सोडा आणि चांगली मंडळ शोधा. का? कारण हे देवापासून समजतं. आजकाल चर्च मध्ये येशूचा वधस्तंभ गाजवला जात नाही. चर्च मध्ये ख्रिस्ताचं नाव कुठंच नाही. आजकालच्या
चर्चेची नावं, आजकालच्या मंडळींची नावं काय आहेत माहित आहे? प्रॉफिट विकास शेलार मिनिस्ट्रीज. आता मला समजत नाही, प्रॉफिट विकास शेलार ख्रिस्तामुळे का ख्रिस्त प्रॉफिट विकास शेलार मुळे? प्रश्न आहे ना. इव्हँजलिस्ट अमुक अमुक नाव मिनिस्ट्री. असे नाव आपण ऐकले ना, आपण लय आपल्याला असं वाटतं लय काहीतरी वेगळंच दिसतं, आवड दिसतो. अपोस्टल अमुक अमुक मिनिस्ट्री. येशूचं नाव, प्रार्थना करताना येशूच्या नावातच, पण त्यांची एक भेट घ्यायला तुम्हाला खूप काही तडजोड करावी लागते. खरे आज मला काय सांगायचंय, आम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये कसा करतो? ठीक आहे, येशू उठला, तो स्वर्गात गेला, पण आता आपण अशा काळात आहोत की जिथं इथं ख्रिस्त आहे, तिथं ख्रिस्त आहे. खोटे ख्रिस्त, खोटे संदेश ते जन्माला आलेले आहे. आणि अशा जगामध्ये देवाची इच्छा ही आहे की तुमचा आणि माझा आध्यात्मिक नाश होऊ नये. आणि आम्हाला हे लोक मोठी चिन्ह चमत्कार दाखवतात. मोठे चमत्कार दाखवते. मग असे सांगितलं इथं काहीच होत नाही. ECAG मध्ये फक्त यायचं वचन ऐकायचं, यायचं वचन, हेच वचन, हेच देवाचं वचन जे तुम्ही वारंवार ऐकता. हे वचन तुम्हाला पुनरुत्थानाची साक्ष द्यायला सहाय्य करेल. हेच देवाचं वचन प्रियांनो तुम्हाला येशूच्या येण्याची साक्ष द्यायला सहाय्य करेल. हेच देवाचं वचन तुम्हाला तुमच्या जीवनातल्या प्रत्येक कठीण प्रसंगात, प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक आव्हानामध्ये देवाच्या बरोबर चालण्यासाठी आणि विश्वासामध्ये टिकून जीवन जगण्यासाठी हेच देवाचं वचन सहाय्य करेल. गल्ली गल्ली तुम्हाला मंडळी मिळेल. आता सांगितली मी नावं, अशा नावांचे. जी मंडळी देवाच्या वचनावर आहे ती मंडळी तुम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानासाठी सावध करते. ती मंडळी तुम्हाला न्यायाच्या दिवसासाठी सावध करते. ती मंडळी येशूच्या येण्याविषयी तुम्हाला सावध करते. ती मंडळी तुम्हाला येशूच्या येण्याची वाट पाहायला सावध करते. कारण का? तिचा पाया देवाचं वचन. या देवाच्या वचनाच्या बायबल सांगतं, अज्ञानापायी माझ्या लोकांचा नाश होतो. आम्ही जर देवाच्या वचनात गेलोच नाही, देवाच्या वचनात आम्ही मनन केलंच नाही. आमच्या सगळ्यांच्या घरात बायबल आहेत बायबल. माझा प्रश्न आहे, किती कुटुंबात प्रत्येक व्यक्तीसाठी बायबल आहे? किती घरामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी बायबल आहे? आई बाप, मुलगा मुलगी सगळेच. बाकीचे किती कुटुंबात प्रत्येक व्यक्तीसाठी मोबाईल आहे? जवळपास सगळ्यांच्या घरात असतात. पण बायबलची गरज नाही आपल्याला. आपल्याला मोबाईलची गरज आहे. मोबाईलवर गेम आहे, मोबाईलवर रील्स आहे, मोबाईलवर शॉर्ट्स आहे, मोबाईलवर काय जोक्स आहे, मोबाईलवर नाना प्रकारच्या गोष्टी. त्याच्यासाठी मला एकाच पॅकेज मध्ये सगळं मिळतं. प्रत्येक व्यक्तीला मोबाईल आहे. जर एका कुटुंबात 4 सदस्य असतील, आपण धरू अंदाजे 30,000चा एक मोबाईल. 4 जणांचे मोबाईल किती झाले? 4 मोबाईल कितीचे?
हा? 1,20,000चे 4 मोबाईल. बायबल कितीला आहे? हे बायबल कितीच आहे अंदाजे? किती रुपयाचं असेल? 600 रुपये. किती? 600. 4 जणांना कितीची बायबल लागतील? आता बायबल त्याचा आपण किंमत करू शकत नाही, पण लोकांना ते 600 रुपयाला 600चं बायबल घ्यायचं. 30,000चा मोबाईल. बायबल 200 रुपयाला पण मिळतं, 100 रुपयाला पण मिळतं, 300 रुपयाला मिळतं, 2,500ला मिळतं, 3,000ला पण मिळतं. पण ती भूक पाहिजे की मला देवाच्या वचनाची गरज आहे. मला माझ्या मोबाईल पेक्षा, मला माझ्या एंटरटेनमेंट पेक्षा, माझ्या टीव्ही पेक्षा, माझ्या इतर गोष्टींपेक्षा मला मोबाईलची बायबलची नितांत गरज आहे. कारण मला देवाच्या वचनाची गरज आहे. मित्रांनो, आज तुम्हाला मला सांगायचं की हे बायबल जे आहे, हे देवाचं वचन जे आहे, हे फायनल ऑथॉरिटी आहे. फायनल ऑथॉरिटी म्हणजेच शेवटचा अधिकार. देवाच्या वचनाच्या पलीकडे जर दुसरं काही तुमच्याकडे आलं, याच्या पलीकडे ते कधीच स्वीकार करू नका. याच्या बायबलच्या लाईन मध्ये जे असत तेवढंच आहे. जे बायबलच्या बाहेर आहे, पण जे बायबल मधलं आहे सांगून तुम्हाला शिकवलं जातं, ते अजिबात स्वीकारू नका. मत्ते 5:11 मध्ये येशू म्हणतात, मत्ते 5:11, कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी हे नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा, म्हणजे देवाचं वचन त्याचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. जे जे यात लिहिलेलं आहे ते सगळं देवाने सांगितलं त्याप्रमाणे होणारच आहे. त्यात कोणीच बदल करू शकत. आणि जो बदल करायला जाईल, बायबल सांगतो तो शापग्रस्त आहे. प्रकटीकरण 22 मध्ये त्याचा उल्लेख आहे. 18:19. प्रकटीकरण 22:18. शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण प्रार्थनेला जाणार आहोत. प्रार्थनेला या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देवाने, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. बायबल सांगतो, जो देवाच्या वचनात भर घालील आणि जो देवाच्या वचनातून काही काढून टाकेल त्याचं नाव देवाच्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. असे दिवस आहेत. आम्हाला येशूचं दुसरं येणं कसं कळलं? आम्हाला कसा खरा ख्रिस्त मिळेल? कशा खऱ्या ख्रिस्ताची ओळख आम्हाला होईल? ही ओळख होण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. देवाच्या वचनाचं मनन करणं गरजेचं आहे. देवाच्या वचनात घडून जाणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे बायबल नसेल तर आपली बायबलची प्रत विकत घ्या आणि रोज बायबल वाचा. कारण हेच देवाचं वचन तुम्हाला शेवटच्या काळामध्ये त्या खऱ्या ख्रिस्ताची, जो येणार आहे, जो राजांचा राजा, प्रभूचा प्रभू लवकर येत आहे, त्याची भेट तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही.
म्हणजे देवाच्या वचनाकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करतील त्या स्त्रियांसाठी. त्यांनी वारंवार ऐकलं होतं की प्रभू उठणार आहे आणि तो पुढे गालीला जाणार. ते ऐकूनही त्या येशूला शोधायला त्या कबरेजवळ गेल्या, कारण त्यांनी देवाच्या वचनाकडे कान लावला नाही, देवाच्या वचनाकडे मन लावलं नाही. आज तुमचं मन, तुमचा कान कुठं लागलेलं आहे? तुमचं मन कशात अडकलेलं आहे? आणि बायबल सांगतं पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका, वरील गोष्टींकडे मन लावा. आणि वर मन लावण्यासाठी देवाने आम्हाला हे देवाचं वचन दिलं आहे. आणि म्हणून स्तोत्र करता स्तोत्र पहिल्या अध्यायात पहिल्या 2 वचनात काय म्हणतो? जो पुरुष जो परमेश्वराच्या नियमशास्त्राचं रात्रंदिवस मनन करतो तो येशूने त्या शिष्यांना निर्बुद्ध आणि मतिमंदची उपमा दिली. आपल्यातही आपण चांगले कपडे घालून आला देवाची स्तुती, चांगलं तयार होऊन आला देवाची स्तुती, पण आपल्यात निर्बुद्ध आणि मतिमंद लोक सापडू नयेत हीच माझी प्रार्थना आहे. कारण देवाला आज अशी मंडळी पाहिजे जी त्याच्या उठण्याची साक्ष देणारी मंडळी. माझी प्रार्थना तुम्ही कधी कधी ऐकत असाल. मी नेहमी एक गोष्ट प्रार्थनेत म्हणत असतो, प्रभू तुझं पुनरुत्थानाचं सामर्थ्य कार्य करू. बरोबर? कारण खात्री आहे की तो मेलेल्यातून. म्हणून कलसीकारास फक्त 3रा अध्याय 16 वचन. कलसी 3:16. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये किती राहो? किती लोकांना पैसा भरपूर पाहिजे? इतके आत्मिक लोक त्या मंडळीत हातच वर करायला तयार. किती लोकांना पैसा भरपूर पाहिजे? सगळ्यांनाच पाहिजे. त्याच्यासाठी आपण काही करायला तयार आहे. त्या पैशासाठी किती काम करायला तयार, काही होते, मला पैसा पाहिजे. देव नसला तर चालेल. आपल्या चर्च मधून पैशासाठी काही लोक गेले असे. पैसा. किती लोकांना संपत्ती भरपूर पाहिजे. तो पैसा, ती संपत्ती, ते मिळवलेलं सगळं कुठं राहणार आहे माहिती आहे? कुठं राहणार आहे? इथंच राहणार आहे. मी जर समजा मी जाणार नाही, काळजी करू नका. मी समजा गेलो, माझ्या घरातले लोक येतील, या 2 बोटात 2 अंगठे आहेत, खरे ना? याला काय कामाची अंगठी? आता गेलं पास्टर विकास गेले, ही तर निघती सहज, ही अंगठी सहज निघली. पण ही दुसरी जरा हट्टी, ही निघतच नाही. काय माहिती? म्हणजे असं होणार नाही, पण मी उदाहरण सांगतो. काय माहिती? अंगठी निघाय ना, पोटच कापून घेऊन उंदरांनी कुरतडू खाल्लं म्हणून सांग. जग असं आहे. या जगात असं तुम्ही जे कमवलं, जे मिळवलं, आयुष्यभर जे बँकेत साठवलं, इकडे साठव, तिकडे साठव, इकडे जागा घे, इकडे बंगला घे, इकडे सोनं घे, दागिने घे, पैसा मिळवून ठेव, परंतु सगळं इथंच आपल्याला सोडून जायचं. रिकामे आलो. शेवटी काय टिकणार आहे? ख्रिस्ताचं वचन. पौल म्हणतो ख्रिस्ताचं वचन तुम्हामध्ये भरपूर राहू, म्हणजे तुमच्यात ती जिद्द पाहिजे.
ती आकांक्षा पाहिजे, तुमचं मन पाहिजे की मी रात्र दिवस या देवाच्या वचनाचं मी मनन करेन. मी चालता बसता उठता दिसता देवाच्या वचनाचं मी मनन करेन. कारण हेच वचन मला माझ्या ख्रिस्ताला जिवंतामध्ये पाहण्यास सहाय्य करेल. या वचनामुळं मी माझ्या प्रभूला मेलेल्यात शोधणार नाही, मी माझ्या प्रभूला जिवंतामध्ये पाहिजे. आणि जे लोक येशूला जिवंतामध्ये पाहायला शिकतात ते विश्वासाने जीवन जगू लागतात, ते विश्वासाने बोलू लागतात, ते विश्वासाने चालू लागतात. भले काही परिस्थिती येऊ द्या, किती कठीण परिस्थिती येऊ द्या, किती चॅलेंजेस येऊ द्या, किती दुःख येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, ते देवाचे लोक या खात्रीने चालतात की प्रभू कुठलेला आहे, त्याचं वचन माझ्यामध्ये आहे आणि म्हणून मी भिणार नाही. हालेलुया. आज या सकाळच्या समोर आपण जर येशूचा मेलेल्यामध्ये शोध करीत असाल तर मला तुम्हाला सांगू दे, याचा अर्थ तुमचं कान तुमचं मन देवाच्या वचनाकडे नाही. तुम्ही सोयीनुसार देवाचं वचन जर वापराल, तुम्ही जर देवाच्या वचनाकडे कानाडोळा कराल, देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष कराल, तर एक दिवस असा येईल की तुम्हाला प्रभू भेटणार नाही. आणि देवाचं वचन आज आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून खोट्या शिक्षणाच्या मागे जाऊ नका. आजकाल युट्यूबवर पेव फुटलेला आहे, पेव फुटलेला आहे. अशा संदेश देणाऱ्या लोकांचा सगळेच संदेश देवापासून नसतात. मी परत देवाचा सेवक म्हणून सांगतो, केक वर जीवन जगू नका. हे जे मोबाईल येतं ना 30 सेकंद 1 मिनिट जे येतं तुम्ही पाहता, तुम्हाला लय आवडतं. या 30 सेकंदाच्या मध्ये त्या 1 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये काय असतं माहिती आहे? फक्त प्रॉस्पेरिटी गॉस्पल. प्रॉस्पेरिटी गॉस्पल, प्रॉस्पेरिटी गॉस्पल म्हणजे समृद्धीची सुवार्ता, समृद्धीची सुवार्ता. आणि लोक त्याला गुरळून जातात. प्रभु आपको गाड़ी देगा, प्रभु आपको आशीष देगा, प्रभु आपको ये देगा वो देगा. घोटाळा चालू. केक वर जगू नका. 1 मिनिटाचा केक, कधी पोटातले आतडे खराब होतील. रोज सकाळी केक, संध्याकाळी केक, परत सकाळी केक, दुपारच्या जेवणात केक, संध्याकाळच्या जेवणात केक, 8 दिवस केक, 15 दिवस केक, महिनाभर केक. होईल का शक्य? 1 दिवस केक खातात तुम्ही आवडीनं, चला चहा संग केक बुडून बुडून खाऊ. पण दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाल आता हा केक अजिबात नको, मला भाकर पाहिजे. देवाचं वचन जीवनाची भाकर. आणि जर तुम्हाला जिवंत प्रभूला ओळखायचं असेल, शोधायचं असेल, तर या वचनाची आपल्याला गरज आहे. या आपले डोळे बंद करून